हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आमच्याकडे नवरात्रीमुळे खूप सारे आवाज चालले, आजूबाजूला गाणे चालले, गरबा चालला आहे, त्याच्यामुळे खूप आवाज आहे. मला दिवसभरात व्हिडिओ करायला जमलं नाही म्हणून मी रात्रीचा करते आता. आणि खूप आवाज आहे तरी पण मी ट्राय करते की माझा आवाज तुम्हाला चांगला येईल. तर होप सो समजून घ्या. तर बघा, हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ म्हणून बनवते, कारण की बघा, हे नवरात्रीचा दिवस खूप महत्त्वाचे दिवस आहे. या दिवसांमध्ये आपण जी काही सेवा करत असतो ती देवी नाथमातेपर्यंत खरंच पोहोचत असते. कारण आपण जर मनोभावे ती सेवा केली तर असं कुठलाही देव नाही आहे की त्याच्यापर्यंत आपली सेवा पोहोचत नाही. तर ही तर देवी आई आहे, आपली कुलदेवता असते, कुलस्वामिनी असते. तर आपल्या आईपर्यंत बाळाची हाक जशी लवकर पोहोचते, त्याचप्रकारे देवी आईपर्यंत आपली हाक ही पोहोचतच असते, जर आपण मनोभावे तिची सेवा केली तर. तर अशा प्रकारे आपण ज्या सेवा करतो आहोत ते देवापर्यंत पोहोचतंय का, हे आपल्याला कसं कळतं? तर हो, त्याच्यासाठी पण काही संकेत असतात की ज्यामुळे आपल्याला कळतं की आपण केलेल्या सेवा ह्या देवापर्यंत पोहोचत आहेत, आईपर्यंत पोहोचत आहेत. तर या 9 दिवसांमध्ये आपल्याला अनेक संकेत देवीकडनं मिळत असतात. आपल्या स्वप्नात देवी येते किंवा एखाद्या स्त्रीच्या रूपामध्ये येते, जिने खूप असं छान मेकअप केला आहे, शृंगार केला आहे, लाल कुंकू टिकली लावली आहे, लाल कलरची साडी नेसली आहे आणि ती आपल्याकडे बघती आणि हसती आहे. अशा प्रकारे एखादी स्त्री आपल्या स्वप्नात आली तर समजून घ्या की आपली सेवा ही देवी मातेपर्यंत पोहोचते. त्याचबरोबर आपल्या स्वप्नामध्ये जर एखादी छोटीशी मुलगी आली, जी आपल्या शेजारी वगैरे असते, आपली शेजारी आहे आणि ती आपल्या स्वप्नात आली, ती हसते नाचते, तर समजून घ्या की आपली सेवा ही देवी मातेपर्यंत पोहोचली, आपण तिची मनोभावे सेवा करतो, हे त्याचे संकेत आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही लहान मुलं येत आहे, लहान मुली येत आहे, त्याचबरोबर एखादी लेडीज आली, खूप छान तयारी करून आली, हसतमुख आली, तर आणि त्याचबरोबर काही अशा चांगल्या बातम्या आपल्याला मिळत आहेत, खूप छान अशा बातम्या आहेत की ज्या कधीपासून तर आपण वेट करतोय पण त्या होतच नाही आहे पूर्ण. तर अशा वेळेस पण समजून घ्यायचं की आपण केलेली सेवा ही देवी आईला आवडते आहे आणि ती तिच्यापर्यंत पोहोचते. म्हणून असे काही गोष्टी असतात ते आपल्या आयुष्यात घडत असतात. त्याचबरोबर स्वप्नामध्ये एखादी आपल्याला देवस्थान दिसणं, देवीचा गड दिसणं, डोंगर दिसणं, हिरवगार डोंगर जसं सप्तशृंगी गड आहे त्या प्रकारे, तर आपल्याला हे पण काही संकेतच आहे देवी आईची. त्याचबरोबर आपल्याला जर भुयार घर दिसलं, खांब दिसले आणि असं अर्ध प्रतिकृती दिसली तर यावरूनही आपल्याला कळतं की आपल्याला आपली सेवा ही फलश्रुत होते आहे, आपली सेवा ही देवी आईपर्यंत पोहोचते आहे. तर असे अनेक संकेत आहेत की ज्यामुळे आपल्याला कळत असतं की आपली सेवा ही आईला आवडते आहे. आणि जेव्हा आपण सेवा करतो त्यावेळेस काहीतरी एकदम मनाला वाटणं की हा एकदम अचानक आपल्याला भ्रम होतो की कोणीतरी आलंय आपल्यासोबत, हसतंय, बोलतंय, कानात काहीतरी आवाज येतोय. तर अशा वेळेस समजा की देवी आता आपल्याला संकेत देते आहे की मी तुझ्या अवतीभोवतीच आहे. तर साखळ्यांचा आवाज येतो, आपल्याला बांगड्यांचा आवाज येतो, आपल्याला हिरव्या बांगड्या दिसतात, आपल्याला एक नवरी स्वप्नामध्ये दिसते. अशा या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या पॉझिटिव्ह सायन्स असतात. त्याबरोबर आपल्याला लाल चुनरी दिसते आहे स्वप्नामध्ये, मोठे डोंगर दिसत आहे. तर ते सगळे संकेत हे देवी आईचे असतात, जी आपल्या प्रार्थनेला, जी आपल्या पूजेला प्रसन्न झालेली असते आणि आपल्याला हे संकेत देत असते. तर समजून घ्या, तुमचं पूजा ही सफल झाली, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, हे सगळे त्या गोष्टीचे संकेत असतात. तर देवी आई कुठल्याही आपल्या भक्ताला निराश करत नसते, ती प्रत्येकाची प्रार्थना स्वीकारत असते आणि जो सप्तशतीचे पाठ करतो त्याला नक्की संकेत मिळतात, म्हणजे मिळतात. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मागच्या वेळेस मी जेव्हा सप्तशतीचे पाठ करत होते तेव्हा माझ्या स्वप्नामध्ये आमच्या शेजारची एक छोटीशी मुलगी आली होती आणि ती हसत होती. तर मला खूप छान वाटलं तिला स्वप्नात बघून. मी दुसऱ्या दिवशी तिच्या आईला देखील सांगितलं की माझ्या स्वप्नात, आणि तिचं नाव पण मी हिला बघितलं स्वप्नामध्ये असं मी बोलले आणि मला खूप छान वाटलं की जसं मला देवी आईने दर्शन दिल्यासारखं वाटलं. त्याचबरोबर एक असा प्रसंग की मी दूध घेऊन येत होते आणि अचानक माझ्या जी दुधाचं पॉकेट होतं ते थोडंसं फाटल्यामुळे दूध गळायला लागलं आणि एकदम मी बिल्डिंगच्या जवळच आलेली होते आमच्या, आणि एक समोरून माझ्या समोरून आमच्याच बिल्डिंगमधली एक लेडीज आली आणि तिने खूप छान साडी नेसलेली होती. मला तिला बघूनच खूप छान वाटलं आणि तिने मला लगेच हेल्प केली
आणि त्यामुळे मला असं खरंच वाटलं की मला देवी आईच मदतीला आली, कारण की तेव्हा ते 1.5 लिटर दूध मी घेतलेलं होतं, ते जर एकदाचं फाटलं तिथंच असतं तर ते पूर्ण वाया गेलं असतं आणि मला परत जाऊन आणावं लागलं असतं. म्हणजे असा हा माझा नुकसान होण्यापासून सुद्धा वाचले आणि मला त्या ज्या स्त्रीमध्ये मला प्रत्यक्ष देवी आईचं दर्शन झाल्यासारखं वाटलं, कारण तिने येल्लो कलरची साडी नेसलेली होती. नवरात्रीचे दिवस होते ते आणि मला हे 2 छान अनुभव तेव्हा आले. खरंच मला आई भेटल्यासारखंच वाटलं आणि जे म्हणतात ना की आपल्याला संकेत मिळतात, तर हे संकेत मला मिळाले मागच्या नवरात्रीमध्ये. त्याचबरोबर आपल्याला जर का म्हणायचं तर स्वप्नामध्ये अनेक गोष्टी अशा दिसत असतात, पण कसं आहे ना, काही वेळा ते आठवत नसतं, स्वप्नामधलं स्वप्नातच राहून जातं. पण काही स्वप्न असे असतात की ते नक्कीच लक्षात राहतात. तर देवीचे हे स्वप्न माझ्या खरंच लक्षात राहिले आणि अनेक असे स्वप्नही पडतात पण ते लक्षात नाही राहत, पण हे खरंच देवीचे संकेत होते म्हणून कदाचित लक्षात राहिलं असेल. तर मग अशा प्रकारे तुम्हीही मनोभावे देवी आईची सेवा करा. तुमच्याही स्वप्नात नक्कीच काहीतरी संकेत येतील, तुम्हाला समोरासमोरही काही उदाहरणं घडतील, तर त्याच्यातून तुम्ही देवीचा इशारा समजून घ्या. तर त्या गोष्टींचा अर्थ लावा आणि बघा, तुम्हाला खूप छान वाटेल, आनंद होईल, तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळालं असं वाटेल. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.